महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्ग सौंदर्यात इथे असलेल्या डोंगरदऱ्या, घाटवाटा, नद्या आणि सह्याद्री पर्वतरांगा यांना विशेष महत्त्व आहे. या सह्याद्री पर्वतरांगांवर सर्वात उंच 1646 म्हणजे 5427 फूट उंचीवर आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट. आज आपण सैर करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराचा मान मिळालेला कळसूबाई या शिखराची. कळसूबाई म्हणजे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट. इथून सूर्योदय पाहण्याचा अनुभव काही वेगळाच. म्हणून पर्यटक रात्री प्रवासाला सुरुवात करतात आणि इथे पहाटे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ठाण्याहून रात्री 9 वाजता मी आमच्या प्रवासाला सुरुवात केली. कसारा घाट, नाशिक हायवे, घोटी, इगतपुरी, घोटी भंडारदरा असा आजच्या आमचा प्रवासाचा मार्ग. ट्रेकची सुरुवात ही बारी गावातून होते. ठाणे ते बारी गावाचं अंतर आहे 138 किलोमीटर. ह्या ट्रेकची सुरुवात बारी या गावातून होते. तसेच जहागीर दरवाडी इथूनही करता येते. या दोन्ही गावांमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. सुप्रभात मित्रांनो, मी नंदकिशोर देवळेकर संगणनी आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच ओळखलं जाणारं शिखर म्हणजे कळसूबाई. आणि या ट्रेकची सुरुवात जी होते ती होते बारी गावातून. तर आता आपण जे आहोत बारी गावात आणि आज आपल्यासोबत आहे सोनाली, माझे मामा प्रकाश आणि नितीन. तर चला सुरू करूया आपण या ट्रेकला इथे. हा ट्रेक पूर्ण नाईट ट्रेक असणार आहे आणि आता आपण 1-2:30 वाजता सुरू केले. एक 35 ते 40 मिनिटाचा ट्रेक करून झाल्यावर आपण या कळसूबाई माचीवर पोहोचतो. इथे आपल्याला हा गेट दिसतो. तसेच इथेच कळसूबाईचं एक छोटेखानी मंदिर आहे. त्याचं दर्शन परतीच्या प्रवासाला करू. आत्तापर्यंत आम्हाला बरेच ग्रुप दिसले जे नाईट ट्रेकिंगच करत आहेत. आणि हा संपूर्ण रस्ता असा स्टीप क्लाइम्बिंगवालाच आहे. मध्ये मध्ये तुम्हाला असे छोटे स्टॉल दिसतील. बऱ्यापैकी स्टॉल चालू होते. या दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या किंवा दगडांपासून बनवलेल्या पायऱ्यांमुळे हा ट्रेक चढण्यास थोडा सोपा होतो. 2 तासाची पायपीट करून झाल्यावर आम्ही पहिल्या लोखंडी शिडीजवळ पोहोचलो. तसे इथे 4 लोखंडी शिड्या आहेत. बरेच ट्रेकर्स रात्री प्रवासाला सुरुवात करतात, त्यामुळे या शिड्यांवर फारच गर्दी होती. या चहाच्या स्टॉलवर आम्ही थोडी विश्रांती घेतली. चहा घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अंधारात चमकणारे हे दिवे म्हणजे ट्रेकर्सच्या हातातली टॉर्च. या ट्रेकर्सचं सह्याद्रीवरती असलेलं प्रेम इथे दिसून येतं. मधला टप्पा पार करून आम्ही दुसऱ्या शिडीजवळ पोहोचलो.
दुसऱ्या शिडीनंतरचा टप्पा पार करून आम्ही आता तिसऱ्या शिडीजवळ पोहोचलो. अँड्रोपोगॉन म्हणजे कापसासारख्या दिसणाऱ्या वनस्पतीचं पसरलेलं साम्राज्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. धुके काही कमी होत नव्हते, त्यामुळे सूर्योदय पाहण्याचा प्लॅन आज फसणार हे नक्की. बराच वेळ चाललो, आता विश्रांतीची गरज होती. इथे एका स्टॉलवर गरमागरम भजी खाल्ली आणि चहा घेऊन पुढे पावलं टाकली. या पठारावर एक छोटेखानी विहीर आहे. पाणी भरण्यासाठी हा इथे एकच आसरा. हे पठार म्हणजे भटक्यांच्या निवाऱ्यासाठी उत्तम जागा. 3 तासाची तंगडतोड करून आता शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचलो. शेवटच्या लोखंडी शिडीजवळ पोहोचलो. गर्दी पाहून क्षणभर थांबलो आणि धुक्यात हरवलेल्या कळसूबाई शिखराचा शोध घेत होतो. आर्च डिकन गेल या इंग्रजांनी 1860 साली संपूर्ण डोंगर चढून या शिखरावर पोहोचला. पहाटे इथून दिसलेल्या सूर्योदयाने प्रभावित होऊन त्याने दी किंग ऑफ द डेक्कन हिल्स असं नावाजलं. दाट धुक्यामुळे अलंग मदन कुलंग हे दुर्गम दुर्गांचं आज दर्शन घेता नाही आलं. या शिखराला इतिहासासोबत आख्यायिकाची सुद्धा जोड आहे. या शिखराला कळसूबाई नाव हे कसे पडले यामागे एक दंतकथा आहे. फार प्राचीन काळी कळसू ही एका कोळी बांधवाची मुलगी या गावी राहत होती. इंदोरी ह्या गावातून आलेली ही मुलगी एका ग्रामस्थाकडे कामाला राहिली. केरवारे आणि भांडी न घासण्याची अट मान्य करून घेतली होती, पण काही कारणास्तव त्या ग्रामस्थांनी ती अट मोडली. ते काम सोडून निघून गेली आणि या शिखरावर तिने आपला देहत्याग केला. याच शिखराला पुढे लोक कळसूबाईचा शिखर असे बोलू लागले. इथे एक तिच्या स्मरणात मंदिरही बांधलं गेलं. कळसूबाईच्या चौबाजूंना नजर फिरवली तर स्वच्छ वातावरणात अनेक डोंगर शिखर आणि गडकिल्ले दिसतात. उत्तरेस आहेत रामसेज आणि देहेर. त्याच्या मागील रांगेत अचला, अहिवंत, सप्तशृंग, मार्कंडा, रवळ्याजवळ्या, धोडप, राजदेर, काळधेर, चांदवड ही 7 माळ्यांची दुर्गसाखळी गुंफलेली आहे. बरंच सुख होतं, त्यामुळे काही नीट शूटिंग करता आलं नाही. आपण नाईट ट्रेकिंग केली होती आणि ह्या सगळ्या ज्या पायऱ्या आहोत या आपण रात्री चढत गेलो आणि या संपूर्ण पायऱ्या सगळ्या आपण वर गेलो होतो आणि खूपच धुकं आहे, त्यामुळे काय आजूबाजूचा परिसर नीट रेकॉर्ड करता आला नाही.
पूर्ण आम्ही अंधारात केला होता. रात्री आता लक्षात येते किती स्टीप होत आहे. आणि आता मी उतरायला सुरुवात केली आहे. वातावरण स्वच्छ असेल. दक्षिण दिशेला भंडारदरा, धरणाच्या अवतीभोवती पाबळ, रतनगड, हरिश्चंद्रगड अशी थोर मंडळी विसावलेली आहेत. रात्री आपण या शिड्या चढून गेलो होतो. खूप अंधार होता. आपण टॉर्चच्या साहाय्याने या सगळ्या शिड्या वर चढत गेलो होतो. ही आय थिंक सेकंड सीडी लागली होती. त्याच्यावरती ही तिसरी आणि वर जी होती ती अजून चौथी सीडी होती. बारी गावातून वर चालत आल्यावर जहागीरदरवाडी इथे कळसुबाईचं एक छोटेखानी कौलारू मंदिर आहे. ज्यांना वर शिखरावर दर्शनासाठी जाता येत नाही त्यांच्यासाठी बांधलेलं हे मंदिर. मंदिरासमोर एक दगडी दीपमाळ पाहायला मिळते. त्यावर देवी देवतांचे सुबक कोरीव चित्र कोरलेले आहेत. मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर काही शिळांचे अवशेष पाहायला मिळतात. या लाकडी चौकटीतून आत गेल्यावर अजून एक छोटं मंदिर दिसतं. त्या मंदिरात शेंदुराने लेपलेल्या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. मंदिराला लाकडी सभामंडप आहे. त्या सभामंडपाला नवसाच्या घंटा पाहायला मिळतात. आता आपण हा ट्रेक एंड करत आहोत. रात्री आपण ट्रेकिंग याच गेटने गेलो होतो वर. आपण ठाण्यावरून घोटी भंडारदरा मार्गाने आलो आणि इथे जो हा बोर्ड दिसतोय हा जो हायवे आहे घोटी भंडारदरा मार्ग आहे आणि आपल्याला इथून असं युटर्न घेऊन आतने जावं लागतं. आमचा तर ट्रेक झालेला आहे. पण नेक्स्ट टाइम जर तुम्ही आलात इथे नेटवर्क नसतं कधी कधी तर इथून असा युटर्न घेऊन जावं लागतं. आणि
मी पुढे बोर्ड पण दाखवतो. तिथे एक बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डजवळ आपल्याला युटर्न घ्यायचा आहे.